प्रत्येकाने वार बघितला नाही, प्रत्येकाने फक्त टायटल बघितलं आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ सहभागी झाला. खऱ्या अर्थानं आपलं एक गाव आकाराचं क्रिकेट बहुतांशी शनिवार आणि रविवारी आपण खेळतो, परंतु गुरुवार शुक्रवारी या क्रिकेट स्पर्धेमध्ये इंटरेस्ट सर्वच फुल झालेले आहेत. मॅचचा सुरुवात होईल. आपण एकंदरीत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेबद्दल चर्चा केली. ओव्हर नंबर आता 1 ला सुरुवात होतीये. टॉस जिंकला होता मराठवाडी आणि मत्रेवाडी या टीमने. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकासाठी जिल्हा आयकॉन म्हणून ज्यांना चांगली मागणी असते असे गणेश शिंदे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. परंतु एका बाजूला जंगलवाडीचा ऑलराऊंडर खेळाडू शुभम साळुंके, तर एका बाजूला जळव ज्योतिबा गावचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर धर्मा पवार. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय, बॉल निघालाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत शुभम साळुंके. हे असे खेळाडू आहेत ज्यांची बॅटिंग वीरेंद्र सहवाग स्टाईल आहे. प्रत्येक पहिला येणाऱ्या बॉलवरती शुभम साळुंके यांनी अनेक वेळा आक्रमण केलेलं आहे. म्हणजे ज्यांच्या फलंदाजीची शैली वीरेंद्र सहवाग स्टाईल आहे, म्हणजे पहिल्या बॉलपासून आक्रमण. एका बाजूला गणेश शिंदे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. पहिला बॉल टाकलाय, 2 धावा खर्च केलेल्या आहेत. बॅकफूट वरती जाताना पंच करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे, परंतु शुभम साळुंके यांनी एक पाय खेळपट्टीच्या आतमध्ये रोवलाय, परंतु डावपेच उधळून लावले. गणेश शिंदे यांनी टाकलेला हा डॉट बॉल बांधून ठेवतोय शुभम साळुंके यांना. पाठीमागच्या मॅचमध्ये शुभम साळुंके यांनी काय धडाकेबाज सुरुवात केली होती. सुरुवातीचे 2 बॉल शुभम साळुंके यांनी सीमा रेषेच्या पलीकडे पाठवले होते, परंतु आता 2 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत 2. आजच्या दिवसातली शेवटची आणि अंतिम मॅच. परंतु मित्रांनो, उद्याचा पहिला बॉल त्याच्याबद्दलही आपल्याला चर्चा करावी लागेल. उद्याचा दिवस आहे शुक्रवारचा. 8 वाजता पहिला बॉल पडणार आहे. बोरगाव आणि जोर आणि वागदरे आणि भिवडी यांच्यामध्ये मॅच होणार आहे. वाई तालुक्यातले 2 संघ, एका बाजूला जावली तालुक्यातले 2 संघ. 2 धावा आहेत. वाईडचा रिव्ह्यू पंचांनी घेतलाय का? वाईडचा रिव्ह्यू काय आहे का? तिसऱ्या पंचांना आता काय घ्यायचं का रिव्ह्यू? तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. आता तिसऱ्या पंचांना विनंती की प्रत्यक्षात आता या बॉलची आता पाहणी केली जाईल. योग्य बॉल आहे. चला मॅचला आता सुरुवात करा अशी विनंती आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया की मॅचला आपण पुन्हा सुरुवात करूया. एका बाजूला गणेश शिंदे गोलंदाजी मार्गवर तयार होत आहेत. 2च बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत. एका बाजूला शुभम साळुंके बॅटिंगसाठी तयार. पहिला बॉल 2 धावेंचा त्यांनी खेळलाय. त्यानंतरचा एक बॉल डॉट आलाय. बॉल क्रमांक 3 आता प्रगती पथावरती येतोय. बॅटची कडा घेणारा बॉल डिक्लिअर झोन मध्ये चाललाय. सिंगलच जाब या बॉलच्या पाठीमागे मिळते. शुभम साळुंके यांना हात आता खोलू दिले नाहीयेत गणेश शिंदे यांनी. 3 बॉल अगदी योग्य टप्प्यावरती आणि योग्य दिशेने आतापर्यंत त्यांनी हाताळलेले आहेत. त्यामुळे 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हे दोन्ही संघ आता एकमेकांसमोर ठाकलेले आहेत ना, हे पाटण तालुक्यातले आहेत. ऑन साइडला खेळलेला फटका चांगला आहे. फक्त फटका डिक्लेअर झोन मध्ये जाईल तो म्हणजे एका धावेसाठी मनोबल वाढवणारा फटका होता. परंतु पाठीमागच्या बाजूला तुम्ही किती मोठा फटका खेळलात ना, तर त्याच्यावरती फक्त एकच सिंगल धाव आहे. धावसंख्या आता टीमची आहे ती 4 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे. सावध सुरुवात. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली, सिंगल प्राप्त केली जाते. आता इथून पुढे षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. फलंदाजांना मुभा दिली नाहीये गणेश शिंदे यांनी. मोठ्या फटक्याची धर्मा पवार स्ट्रायकर एंड वरती आता बॅटिंग करतील. पहिल्यांदा स्ट्राइक वरती येत आहेत. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत एकामेकासमोर. हो, धर्मा पवार. 22ची धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, कारण ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर
बॉलने उसळी जास्त प्रदान केली, ही अपेक्षा केली नव्हती धर्मा पवार यांनी आणि बॉल उसळला, संपर्क होऊ शकला नाही, डॉट आलाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करताना टीम जळव ज्योतिबा आणि जंगलवाडी या टीमने बनवलेले आहे धावा 6 बिनगडी बाद. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहताय NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन्स ट्रॉफी. एका चांगल्या आयोजनाखाली संपन्न होणारी NB चॅम्पियन्स ट्रॉफी आणि पहिल्याच वर्षी म्हणजे नवी मुंबईमध्ये प्रथमतः ही स्पर्धा होते आणि प्रथमतः ही स्पर्धा होत असताना पहिल्याच दिवशी या स्पर्धेचं यश आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 2 साठी आता मत्रेवाडीचा पर्याय निवडलेला आहे. खेळाडूचं नाव आहे अतुल चव्हाण. गोलंदाजी मार्कवरती डावकुरे आताचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत अतुल चव्हाण. बॅटिंग मध्ये जंगलवाडीचा ऑलराऊंडर खेळाडू शुभम साळुंके. आणि मला वाटतं जेव्हा जेव्हा जळव ज्योतिबा आणि जंगलवाडी हा संघ 2 गाव 1 संघ संकल्पनेअंतर्गत खेळतो ना, तर हे 2 संघ एकत्रित नेहमी पाहायला मिळतात. आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल मेल मला वाटते रबरलाही याच 2 संघांनी एंट्री केली होती आणि आता टेनिसलाही बायची धाव आहे पंच या ठिकाणी कळवतायत. म्हणजे हे 2 संघ नेहमीच एकत्रित उतरतात आणि याही स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. परंतु आज मराठवाडी आणि मत्रेवाडी 2 गाव 1 संघ संकल्पनेअंतर्गत मैदानाच्या आतमध्ये एकामेकांसोबत. अतुल चव्हाण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. धर्मा पवार यांचा टोला खेळाडू बॉलच्या खाली आणि लांबी पडली कमी. धर्मा पवार यांचा स्ट्रोक फसला. हाताश निराश धर्मा पवार येत आहेत माघारी. आज धर्मा पवार नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाहीयेत. मोठा फटका खेळायला गेले, एलिव्हेशन जास्त राहिलं, बॅटचा फेस जास्त ओपन झाला आणि त्यानंतर बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षकाने येऊन आपलं काम चोख केलं. धर्मा पवार माघारी जात आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये धर्मा पवार यांनी खेळ उल्लेखनीय केला होता, चांगला केला होता. असे धर्मा पवार येत आहेत माघारी. आता नवनाथ मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी येत आहेत. एका बाजूला अतुल चव्हाण यांनी ती महत्वाची विकेट इथे प्राप्त करून दिली टीम मराठवाडी आणि मत्रेवाडी या टीमला. चला थोडीशी आपण काय करूया. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अतुल चव्हाण, बॅटची कडा, बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी एक पेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. डाव सावरावा लागेल. धर्मा पवार आउट होऊन माघारी गेलेले आहेत. धावा कुटाव्या लागतील टीम जळव आणि टीम जंगलवाडी या टीमला. परंतु आतापर्यंत मराठवाडी आणि मत्रेवाडीने खेळ उल्लेखनीय केलेला आहे. पायांचा वापर केला. पाहिलं की फलंदाज पुढे येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला आणि तोही वाईड यॉर्कर होता. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही किती प्रकारचे यॉर्कर टाकू शकता. त्याच्यामध्ये एक वाईड यॉर्कर आहे, एक पारंपरिक यॉर्कर, एक स्विंगिंग यॉर्कर, एक स्लोअर वन यॉर्कर. म्हणजे यॉर्करचे बरेचसे प्रकार आहेत. तुम्ही एकच बॉल वेगळ्या प्रकारे हाताळू शकता. फुलटॉस बॉल, प्रतिउत्तर फसलं. खेळाडू बॉलच्या खाली. नवनाथ माघारी. धक्का क्रमांक 2 टीम जंगलवाडी आणि जळव या टीमला. गुरु पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. गुरु पवार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावसंख्या आहे टीमच्या आतापर्यंत अवघ्या 90 धावा मिळू शकलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकला होता अतुल चव्हाण आणि टीम मराठवाडी आणि मत्रेवाडीने सांगितलं अतुल चव्हाण यांनी की आम्ही बॉलिंग करतोय. परंतु एका बाजूला शुभम साळुंके म्हटले की आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंग घेतली असती. म्हणजे टॉस मनासारखा आहे परंतु मॅच कोणाच्या मनासारखी आहे हेही पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी लढावं लागतंय, झुंजावं लागतंय आणि आज ती कडवी झुंज द्यावी लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल, फलंदाजाला मुभा मिळत नाहीये. फटक्यांसाठी हाई बॉल, डॉट आलाय. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय गुरु पवार आलेले आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चांगलाच रंगलाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. टीमची टोटल आहे
ती 9 आहे. 9 वरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. म्हणजे 12 बॉल मध्ये 9 धावा आणि या ओव्हरमध्ये अतुल चव्हाण यांचं कौतुक करावं लागेल. अवघ्या 3 धावा दिल्या आणि महत्वाचे 2 फलंदाज त्यांनी माघारी पाठवले. आता ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्कवरती मत्रेवाडीचे संजय मत्रे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत ओव्हर नंबर 3 साठी. परंतु शुभम साळुंके आज मोठी उमेद, म्हणजे आज जंगलवाडी आणि जळव टीम मोठ्या अपेक्षेने पाहत असेल शुभम साळुंके यांच्याकडे, कारण ती प्रतिभा त्या खेळाडूकडे आहे. ऐसा कहा जाता है ना, कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है. आणि ती जर उमेद कोणती आहे ना बॅटिंग टीमची, तर ते नाव आहे शुभम साळुंके. आज शुभम साळुंके कशा प्रकारची बॅटिंग करणार ना, याच्यावरतीच ठरवलं जाणार आहे की धावा किती उभ्या राहतील. ओ स्पिनर गोलंदाज आलेले आहेत. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. फिरकी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती मत्रेवाडीचे संजय मत्रे. आक्रमण केलंय, डीप स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. बॉल सीमारेषा पार षटकार. काय फटका खेळलाय, पायावरती असणारा बॉल क्रीजच्या खोलीचा वापर केला आणि पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. या नावाची आपण चर्चा केली आणि त्या नावाने सुरू केला आता मोठ्या फटक्यांचा धूमधडाका. त्याचबरोबर प्रवीण दादा फणसे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दसवडी गावचे आहेत, त्यांचे स्वागत आपण करूया. आणि बॉल चाललेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. टीमची टोटल आहे आता 17 धावा धाव फलकावरती. शुभम साळुंके स्ट्राईक वरती आले, धावसंख्येची गती वाढली आहे, परंतु एका बाजूला संजय मत्रे यांना या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. हाय बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमा पार. बॅट्समन आहेत शुभम साळुंके आणि जंगलवाडी आहे त्यांचं गाव. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 6 षटकार. काय मैदानाच्या आतमध्ये आज संकट मोचक म्हणून शुभम साळुंके मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल चाललाय, सिंगलच मिळेल. संजय मत्रे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे ज्या प्रकारे गणेश शिंदे, अतुल चव्हाण यांनी गोलंदाजी केलेली आहे, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. बॉलर तयार, एक पाय पुढे काढला, गुडगा खाली वाकवला, बॉल हवेत उभा राहिला. झेल निसटलेला आहे. शुभम साळुंकेला जीवनदान मिळतंय. फेक कोणत्या एंडला होईल, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. ओव्हर नंबर 3 मध्ये धावसंख्येचा कमी झालेला वेग शुभम साळुंके यांनी प्रखरतेने वाढवलाय, परंतु एका बाजूला ही महत्वपूर्ण विकेट संजय मत्रे यांना टिपावी लागेल. आणि इथे पहा रनआउट करण्याचा प्रयत्न केलाय मंकडिंग, म्हणजे आता ही विकेट रनआउट मध्ये मोजली जाते, परंतु अशा प्रकारे विकेट जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणी घेतली असेल ना, तर भारतीय टीमच्या ऑलराऊंडर खेळाडू विनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या विल ब्राऊन यांना अशा प्रकारे आउट केलं होतं. परंतु आता दोन्ही पंच आता चर्चा विनिमय करतील आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील की प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे जी क्रिया मैदानाच्या आतमध्ये संजय मत्रे यांनी केलेली आहे आणि बॉल स्टंपला लावलेला आहे. आपण विनू मांकड यांच्याबद्दल चर्चा केली की विल ब्राऊन यांना त्यांनी अशा प्रकारे आउट केलं होतं. तिसरा पंचांकडे रेफर केलेला आहे. आता ऑन फील्ड पंचांनी, परंतु आपण विनू मांकड यांच्याबद्दल चर्चा केली की विनू मांकड यांनी 4 वेळा विल ब्राऊन यांना निर्णय प्रलंबित आहे. आपण चर्चा करतोय त्या मॅच बद्दल, कारण विनू मांकड यांनी अशा प्रकारे विल ब्राऊन यांना आउट केलं होतं. 4 वेळा त्यांना तंबी दिली होती, परंतु ते काय ऐकायला तयार नव्हते आणि अखेरकार विल ब्राऊन पुढे गेले आणि विनू मांकड यांनी बॉल स्टंपला लावला.
निर्णय अजून पेंडिंग आहे, निर्णायक मॅच आहे. संजय मत्रे यांनी जो बॉल स्टंपला लावलेला आहे त्यासाठी हा निर्णय पेंडिंग आहे. प्रत्यक्षात या बॉलवरती आता नॉन स्ट्रायकर एंडला असणारे बॅट्समन जे गुरु पवार आहेत आणि बॅट्समन आउट आहे. गुरु पवार माघारी, रनआउटच्या माध्यमातून फलंदाज माघारी येतील. आता ही विकेट जी आहे ना ती रनआउट मध्ये मोजली जाते. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संतोष येत आहेत, परंतु एका बाजूला शुभम साळुंके आहेत. हा बॉल आता पुन्हा एकदा हाताळला जाईल. शेवटच्या अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या दिवसाचा खेळ मित्रांनो. उद्या या स्पर्धेमध्ये आता तुम्हाला तालुका हा पाहायला मिळेल. काही असोसिएशन मधले संघ आहेत, काही तालुक्यामधले संघ आहेत, परंतु इथे शुभम साळुंके यांनी बॉल समोर खेळलाय आणि बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी शुभम साळुंके यांचा फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये शुभम साळुंके नावाची आली आहे सुनामी. बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा अवघ्या 9 होत्या. संजय मत्रे आले आणि या ओव्हरमध्ये ओसांडून धावा खर्च केल्या आणि शुभम साळुंके यांनी प्रखरतेने धावसंख्येचा वेग वाढवला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. उद्या होणाऱ्या सामन्यांबद्दल आपण चर्चा करतोय. उद्या बरेचसे संघ सहभागी होत आहेत. 2 गाव 1 संघ या संकल्पनेअंतर्गत काही संघ खेळणार आहेत. उद्या 2 गाव 1 संघामध्ये बोरगाव जोर, वागदरे भिवडी एका बाजूला, JSS वरांडेवाडी, आसरे आणि मांडरदेव अशा लढती होणार आहेत. 2 गाव 1 संघ या संकल्पनेच्या अंतर्गत. परंतु मित्रांनो उद्या तालुका हाफ म्हणजे असोसिएशन हाफ मध्ये मैत्री ग्रुप जावली आणि पाटण वॉरियर्स, एका बाजूला वारणा मोरणा 32 शिराळा, दुसऱ्या बाजूला वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन, नंतर त्या बाजूला वाई 11 त्यांच्या विरुद्ध कराड, एका बाजूला अखंड वाई आणि त्यांच्या विरुद्ध 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन. अशा काही उद्या लढती होणार आहेत. उद्याचा शुक्रवार आहे आणि उद्याचं एक घमासान आहे. बॉलर तयार हो. या बॉलला पहा, सन्मान देण्याचा प्रयत्न आणि पहा काय केलंय मैदानाच्या आतमध्ये. शुभम साळुंकेला स्ट्राइक वरती आणलंय. लेग बायची धाव आहे. गोलंदाजी मार्ग वरती अजय. चला थोडीशी आपण काय करूया. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अजय यांनी पहिला बॉल चांगला टाकलाय, परंतु या डावामध्ये ज्यांनी मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय ते नाव आहे जंगलवाडीचं शुभम साळुंके या नाव. हो हो भन्नाट वेग, यष्टांचा वेग, फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत काय फलंदाजाला क्लीन बोल्ड केलंय. गोलंदाजी मार्ग वरती अजय आहेत. अजयचा भन्नाट वेग घेतोय यष्ट्यांचा वेध. खेळपट्टी पासून डावी यष्टी वेगळी केलीये. फलंदाज त्रिफळाचीत क्लीन बोल्ड. त्याचबरोबर ओमकार मित्रमंडळाचे संतोष दादा दळवी, चैतन्य पार्टी आणि सागरदा आपलं स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. आपले NB चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वतीने सहर्ष स्वागत. NB ट्रॉफी ही कित्येक वर्ष ही क्रिकेट स्पर्धा आपण पुण्यामध्ये पाहिलेली आहे. NBचा संघ खेळताना आपण अनेकदा पाहिलेला आहे आणि निलेशदा भिंताडे यांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा नवी मुंबईमध्ये प्रथमतः होत आहे. अनेक स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला. मग सातारा प्रीमियर लीग असेल किंवा वाई प्रीमियर लीग आणि वाई प्रीमियर लीग मध्ये हा संघ विजयी झाला होता. बॉलर तयार. आडव्या बॅटने हा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत, सिंगलच मिळेल या बॉलच्या पाठीमागे.
धावसंख्या आता या बॉलवरती 1 मिळते आणि निश्चित अजयने ते काम मैदानाच्या आतमध्ये येऊन केलं की शुभम साळुंके यांना माघारी पाठवलं. आता ही नौकी जोडी मैदानाच्या आतमध्ये विनोद आणि सोबतीला आहेत संतोष. आठव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, ताकासूर लावू दिला नाही, डॉट आलाय. आता धावसंख्येचा वेग मंदावला. स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागतं, मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागतं आणि ते मैदानाच्या आतमध्ये करू शकले नाहीयेत. बॉल आलाय तो डॉट, बॉलवर तयार. हो इथे पहा पंचांगडे अपील केली आहे परंतु दाद इथे फेटाळलेली आहे. स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल, तडजोड करावी लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तडजोड ही आपल्याला करावी लागते. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये येत आहेत बॅटिंगसाठी. प्रदीप साळुंके मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता शेवटच्या एकाच बॉलचा खेळ आता बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल, कोलो टप्प्याचा बॉल, समोर खेळाडू आहेत, एकच सिंगल मिळेल आणि हो एकच धाव मिळते. प्रथम बॅटिंग करताना टीम जंगलवाडी आणि जळव या टीमने बनवलेल्या धावा किती आहेत तर त्या धावा आहेत स्कोर बोर्ड वरती 35 धावा, म्हणजे टीम मराठवाडी आणि मत्रेवाडीला बनवायच्या आहेत धावा 36. येणारे बॉल किती आहेत तर ते आहेत 24. परंतु मित्रांनो एखादा स्पर्धा उभी करायची म्हटल्यानंतर आर्थिक पाठबळ हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांच्या नावाची एकदा आपण अनाउन्समेंट करूया. कारण एखाद्या स्पर्धेला आर्थिक पाठबळ असल्याशिवाय ती क्रिकेट स्पर्धा आपण उभी करू शकत नाही. आणि या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या वतीने मोलाचं सहकार्य आहे, ज्यांच्या नावाने ही NB चॅम्पियन्स ट्रॉफी होते, ते NB स्पोर्ट्स फाउंडेशनचे निलेश शेठ बिनताडे दादांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेचे पूर्व नगरसेवक रविकांतजी पाटील साहेब यांचे मनपूर्वक आभार. तृतीय क्रमांक राहुल दादा पवार, संस्थापक अध्यक्ष भोर युवा फाउंडेशन, आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर काही सन्मान आपण करूया. मुख्य व्यासपीठावरती ओमकार मित्र मंडळाचे संतोष दादा दळवी यांचा सन्मान करण्यासाठी शरद कोंडाळकर यांना विनंती आहे की आपल्या शुभासे हा सन्मान आपण करावा. ओमकार मित्र मंडळाचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि सन्माननीय संतोष दादा दळवी यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. NB चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने सन्मान होत आहेत. रेशीम धाग्यांनी विणलेली ही मायेचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन रेणावळे गावचे परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू शरद कोंडाळकर यांच्या शुभासे आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या आयोजनामध्ये एक चांगले योगदान देणारे त्यांच्या शुभासे या मुख्य व्यासपीठावरती ओमकार मित्र मंडळाचे संतोष दादा दळवी यांचा सन्मान होत आहे. त्यानंतर पुढील सन्मानाकडे वळूया. सुमित सावंत यांना विनंती की आपल्या शुभासे हा सन्मान आपण करावा. चैतन्य पार्टे ओमकार मित्र मंडळ यांचा सन्मान आपण करत आहोत आणि त्यांचाही सन्मान इथे संपन्न केला जाईल. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचाही या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. त्यानंतर सागर दादा यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती यानंतर संपन्न होत आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये मराठवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू, जिल्हा आयकॉन म्हणून ज्यांना अनेक स्पर्धेमध्ये असे मागणी असे गणेश शिंदे, तर दुसऱ्या बाजूला मत्रेवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू अतुल चव्हाण, तर गोलंदाजी मार्गवरती जंगलवाडीचा ऑलराऊंडर खेळाडू ज्याने बॅटिंग मध्ये दाखवली आपली चमक, दाखवावी लागेल गोलंदाजीमध्ये आता धमक, नाव आहे शुभम साळुंके. म्हणजे हे तिन्ही खेळाडू क्रिकेटच्या पटलावरचे ऑलराऊंडर आहेत. तुम्ही मराठवाडी गावाबद्दल चर्चा केली तर ऑलराऊंडर खेळाडू गणेश शिंदे, तुम्ही मत्रेवाडीचा विचार केला तर अतुल चव्हाण आणि जंगलवाडीचा विचार केला तर शुभम साळुंके. म्हणजे ही नावं पुढे येतात ज्यावेळेस आपण अनेक गावांबद्दल ऑलराऊंडर खेळाडूंबद्दल चर्चा करतो. मॅचचा सुरुवात, बॉलर तयार. म्हणजे प्रत्येक गावामध्ये बरेचसे खेळाडू ऑलराऊंडर असतात. बॉलर तयार. पहिलाच बॉल
शुभम साळुंके यांनी बांधून ठेवलंय गणेश शिंदे यांना. एक वेळ अशी होती की शुभम साळुंके बॅटिंग करत होते आणि गणेश शिंदे बॉलिंग करत होते. आता वेळ वेगळी आहे. गणेश शिंदे बॅटिंग करतायत आणि शुभम साळुंके बॉलिंग करतायत. दोघांनी एकामेकाला बांधून ठेवलं होतं. बॉल क्रमांक 2. फटका खेळलाय समोर खेळाडू बॉलच्या खाली आणि गणेश शिंदे यांचा झेल निसटलाय. या प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. झेल कुणाचा निसटलाय तर गणेश शिंदे या नावाचा झेल निसटलेला आहे. गणेश शिंदे यांचा फटका फसला होता. कमी धावसंख्येची मॅच आहे त्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षण सर्वोत्तमच करावं लागेल. कारण या स्तरावरती येऊन तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी टाळणं फार महत्वाचं आहे. कारण हा असा फॉर्मॅट आहे की आपली एखादी चूक विपक्ष टीमला फायद्याची ठरते आणि मराठवाडी आणि मत्रेवाडीने मोकळा श्वास घेतलाय कारण गणेश शिंदे यांना जीवनदान मिळालंय. आणि अतुल चव्हाण यांची मधली यष्टी खेळपट्टीपासून वेगळी केली आहे. भन्नाट वेगाने टाकलेला शुभम साळुंके यांचा बॉल घेतोय यष्ट्यांचा वेध. फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाचीत. काय बॉल टाकलाय राईट आर्म राऊंड द विकेट. भन्नाट वेगाने टाकलेला बॉल घेतो यष्ट्यांचा वेध आणि मधली यष्टी. काय बॉल आहे. परफेक्ट बॉल. ड्रीम बॉल ज्याला तुम्ही म्हणू शकता. शुभम साळुंकेचा ड्रीम बॉल घेतो यष्ट्यांचा वेध. मधली यष्टी खेळपट्टीपासून वेगळी केली आहे. अतुल चव्हाण यांना माघारी पाठवलंय. आता मैदानाच्या आतमध्ये अजित सुतार अनुभव आहे ज्यांच्या गाठीशी गर्जना 11 साठी कित्येक वर्ष आणि त्यानंतर मराठवाडी हा त्यांचा असणारा गावचा संघ आता त्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणि आज तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. अजित सुतार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूला शुभम साळुंके यांची धारदार गोलंदाजी वेग आहे त्यांच्या गाठीशी. खेळाडू आहेत पॉइंटला. थोडीशी गडबड झाली. फेक केली जाईल स्ट्रायकर एंडला आणि या बॉलच्या पाठीमागे एकच धाव इथे प्राप्त होईल. स्ट्राईक वरती कोण आलाय तर गणेश शिंदे ज्यांना जीवनदान मिळालेलं आहे. आता जे जीवनदान मिळालंय त्या जीवनदानाचा उपद्रव आता गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये काय दाखवणार हे पाहावं लागेल. धावा किती आहेत तर त्या 2 आहेत. बॉल किती झालेले आहेत तर 4 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 बॉल. ओ कार्पेटचा फटका. बॅक टू द बॉलर. धाव आता मिळत नाही. आता गणेश शिंदे यांनी स्वतःवरती संयम ठेवलेला आहे कारण त्यांनी जाणलेलं आहे की आपल्या टीमने एक झटपट गडी गमावलेला आहे आणि शुभम साळुंके यांना या बॉलवरती सन्मान दिलाय. डॉट आलाय. शेवटचा बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 2. फटका गणेश शिंदे यांनी खेळलाय खरा आणि बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. म्हणजे गणेश शिंदे बैठक अनेकदा खेळतात आणि तोच बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु वेळेची अचूकता साधता आली नाही. सिंगल आली आहे. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. धावसंख्या आहे 3 बनवायची आहे. धावा 33. येणारे बॉल 18. विकासजी कळंबे आणि अमोल भनगे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलंही NB चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वतीने आपलं स्वागत आहे आणि आपल्याला विनंती की आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. धर्मा पवार. जळव ज्योतिबा गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. एका बाजूला मराठवाडीचे अजित सुतार बॅटिंग मध्ये तयार होतील. 1200 वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. नवी मुंबईचं क्रिकेट कित्येक वर्ष त्यांनी खेळलेलं आहे आणि आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. 33 बनवायचे आहेत. येणारे बॉल 18. गोलंदाजी मार्गवरती जळव गावचे ऑलराऊंडर खेळाडू धर्मा पवार. धर्मा पवार यांचा बॉल डीप स्क्वेअर लेगला पाठवला. लांबी कमी पडली. अजित सुतार यांना यावं लागेल माघारी. निश्चित जो फटका अजित सुतार यांनी खेळला त्या फटक्याकडे ते पाहत राहिले की या फटक्यामध्ये एवढा चांगला खेळून लांबी कशी काय कमी पडली
परंतु पहा धर्मा पवार यांनी माघारी पाठवलेला आहे सीमारेषेलगत चांगला झेल प्रदीप यांनी पूर्ण केला आणि जो फटका खेळला त्या फटक्याकडे अजित सुतार शेवटपर्यंत पाहत राहिले की जो बॉल बॅटवरती अगदी मधोमध आला होता तो सीमारेषा पार जाऊ शकला नाही. म्हणजे बरेचसे असे फलंदाज सकाळच्या पहिल्या मॅचपासून तुम्ही संदीप बावडेकर पासून जर खेळ पाहिला असेल ना तर बरेचसे असे फलंदाज होते ज्यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते फलंदाज सीमारेषेलगत झेल देऊन माघारी गेले. म्हणजे या मैदानावरती मोठे फटके खेळताना तुम्हाला वेळ आणि ताकद याचं योग्य मिलन करावं लागते. थाय पॅडला भेदणारा बॉल अमित मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. म्हणजे शक्ती आणि युक्तीचा मेळ ताकद आणि टायमिंगचा मेळ तुम्हाला इकडे साधावा लागेल. जर तुम्ही ताकद लावली टायमिंग केलं नाही तर बॉल हवेत उभा राहतो. तुम्ही टायमिंग केलं आणि ताकद लावली नाही तर बॉलची कधी कधी लांबी कमी पडते. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याचा तुम्हाला योग्य समतोल साधावा लागतो. आता जमेची बाजू कोणती आहे तर गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक जमेची बाजू आहे मत्रेवाडी आणि मराठवाडीसाठी. परंतु अमित मैदानाच्या आतमध्ये आले त्यांनी आता बॅट फिरवायला सुरुवात केली आहे. सिंगल मिळालेली आहेत. आता हा जो सामना आहे ना तो गणेश शिंदे नावाच्या भोवतीच फिरणार आहे. त्यामुळे ही विकेट दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. जर टीम जळव ज्योतिबा आणि जंगलवाडीने विकेट मिळवली तर ही मॅच 50% आपल्या बाजूने खेचल्यासारखं आहे. परंतु जोपर्यंत गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत टीम मराठवाडीच्या आणि मत्रेवाडीच्या अशा पल्लवीत आहेत. आणि स्ट्रायकर एंडला गणेश शिंदे. या जर तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात तुम्ही खेळता कसं याला महत्व आहे. ऑन साईडला खेळलेला बॉल सिंगलच मिळेल. आपण जर तरची चर्चा केली क्रिकेटमध्ये. जर तरची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस फक्त संभाषणाला रंगत येऊ शकते. परंतु मॅचला जर रंगत आणायची असेल ना तर तुम्हाला चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागेल. 5:18 मिनिटं होत आहेत. धावसंख्या आहे 5 धावा. ऑन साईडला चाबूक जसा आपण ओढतो तसा या बॉल वरती चाबूक ओढलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. गणेश शिंदे यांचा वार. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. झेल सुटला आणि त्या झेलचा उपद्रव गणेश शिंदे यांनी या बॉल वरती दाखवला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आम्ही त्यांच्याकडे प्रतिभा आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि मत्रेवाडीसाठी आम्ही त्यांनी मधल्या फळीमध्ये येऊन अनेकदा खेळ चांगला केलाय. एका बाजूला धावसंख्या वाढवणारा षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती आहे. तब्बल 11 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे. धर्मा पवार आणि गणेश शिंदे दोन्ही तोला मोलाचे ऑलराऊंडर आहेत. 11 बॉल मध्ये धावा मिळालेल्या आहेत. 11. हा बॉल बांधून ठेवतोय गणेश शिंदे यांना. धर्मा पवार यांचा हा बॉल. पंचांकडे हलकीशी अपील केली आहे. पंचांनी दात फेटाळलेली आहे कारण क्रीज मध्ये गणेश शिंदे बसून हा फटका खेळत होते. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या आहे 11. आता 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 25. या मॅच मध्ये समीकरण बाकी आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना तुटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि ते इरादे मजबूत ठेवावे लागतील. अमित एका बाजूला आहेत. मत्रेवाडीचे खेळाडू आहेत ज्यांना स्ट्रायकर जोडीमध्ये बॅटिंग करण्याचा अनुभव आहे. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्याचा अनुभव आहे. परंतु गोलंदाजी मार्ग वरती जळगावचे संतोष पवार गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. जळगाव टीमसाठी नेहमीच खेळ त्यांचा चांगला राहिलाय. आज जंगलवाडी आणि जळगाव टीमसाठी खेळ चांगला करावा लागेल. 2 गाव 1 संघ या संकल्पनेच्या अंतर्गत हे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 25. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. एका बाजूला
अमित म्हात्रे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. फटका तर खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप नाहीये, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी. या जरीतून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. खेळ असो किंवा क्रिकेटची मॅच, दुःखाची दरी पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची असेल तर दुःखाची दरी पार करावी लागते. मग आयुष्य असो किंवा क्रिकेटची मॅच असो. आणि आम्ही त्यांच्याबद्दल आपण चर्चा केली होती याही अगोदर. आणि पहा, तो दमकम मैदानाच्या आतमध्ये अमित म्हात्रे यांनी दाखवला, बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे आणि त्यांनी आक्रमण केलेलं आहे. आणि या मॅचचं थोडंसं समीकरण सोपं केलंय. परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती संतोष पवार यांना विकेट घ्याव्या लागतील, कारण हे जे षटक आहे ते मॅचला कलाटणी देणारा षटक आहे. चांगला बॉल वेगाने टाकलेला आहे, डॉट आलाय. आणि इथून पुढे अशाच बॉलचा रेशो वाढवावा लागेल. रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे आता वाईट साठी. प्रत्यक्षात आता तिसरे पंच या बॉलची पाहणी करतील. निर्णय पेंडिंग आहे. ओमसा MTC ज्या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे आणि त्या वाहिनीच्या माध्यमातून आता पडताळणी केली जाईल. प्रत्यक्षात आता या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय? योग्य बॉल आहे. चला मॅचला सुरुवात करा. आणि या बॉलवरती आता महत्वाच्या विकेटचं पतन होतं आणि मैदानाच्या बाहेर अमित म्हात्रे येत आहेत आणि टीम जळव आणि टीम जंगलवाडीला आणखीन एक मोठं सुयश. आता मैदानाच्या आतमध्ये संजय म्हात्रे जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, ज्यांनी बॉलिंग केली होती, आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती किती आहे तर ते धावा आहे 17 आणि आता विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत धावा. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. बनवाव्या लागतील धावा आता इथून पुढे 19 आणि येणारे बॉल आहेत 9 बॉल 19 ची गरज आहे. त्यामुळे मॅच दोन्ही संघांसाठी आहे. चला थोडीशी आपण घाई करूया का? दोन्ही संघांना आपण करूया विनंती. NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिल्या दिवसाचा शेवटच्या मॅचचा थरार रंगलेले एक तुंबळ युद्ध. 9 बॉल 19 ची लढत. ओ हा बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, डॉट आलाय. डावपेच उधळून लावले. 8 बॉल 19 धावांची गरज आहे. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. टॅप केलाय, सिंगल मिळेल या बॉलवरती. आता शेवटचा बॉल. गणेश शिंदे मोठ्या फटक्यासाठी जाणार का एक धाव काढून स्ट्राइक आपल्याकडे ठेवणार, की जंगलवाडी आणि जळव टीम विकेटसाठी जाणार, की स्ट्राइक पासून गणेश शिंदे यांना वंचित ठेवणार? म्हणजे बरेचसे प्रश्न या शेवटच्या बॉलवरती अवलंबून आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा बॉल आहे. काय दडलंय या महत्वपूर्ण बॉलवरती? निघालेत गोलंदाजी मार्ग वरतून संतोष पवार, समोर आहेत गणेश शिंदे. आणि पहा इथे चांगला बॉल टाकलाय. गणेश शिंदे मोठ्या फटक्यासाठी गेले, सिंगल काढलीये, त्यामुळे आता इथे समीकरण बदललंय. शेवटचे 6 बॉल आणि 17 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. येणारे 6 बॉल 17 धावांची गरज आहे. टीम मीटिंग बोलवलेली आहे. असं म्हणतात 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि इथे आता तोच विचार केला टीमने. नवनाथ त्यांच्यावरती ठेवलाय विश्वास. त्यांच्या हाती सोपवलेला आहे बॉल. 6 बॉल 17 ची गरज आहे.
ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. ही जी विचारधारा आहे ना जीवनामध्ये मोठा आमूलाग्र बदल करू शकते. 6 बॉल 17. एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरती नवनाथ पवार, एका बाजूला गणेश शिंदे यांच्यातली झुंज, एका बाजूला मराठवाडी मत्रेवाडी, एका बाजूला जंगलवाडी आणि जळव. यावेळेला एक पाय हवेत घेतला, बॉल खेळलाय मिड विकेटला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है, लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं. आणि धावसंख्येचा पाठलाग करताना गणेश शिंदे यांनी ठोकलाय तो षटकार. आता 11ची गरज आहे. येणारे बॉल 5 आहेत. गोलंदाजी मार्गवरती नवनाथ पवार आहेत. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. मंजिल मिलेगी, तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी. आज नवनाथ पवार तू कुछ कर तो सही. आणि आज नवनाथ पवार यांना काहीतरी करावं लागेल. गोलंदाजी करताना गणेश शिंदे यांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल, विकेट मिळवावी लागेल. येणारे 5 बॉल, 11ची गरज. सिली मिडॉन लावलाय. ज्या प्रकारे कसोटी क्रिकेटला क्षेत्ररक्षण लावलं जातं त्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची आता सजावट केलेली आहे. खेळाडू थोडासा पाठीमागे बोलवलाय. 5 बॉल, 11ची गरज समोर आहे. मराठवाडीचा गणेश शिंदे समोर खेळलाय बॉल, एक पाय पुढे काढला, दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का? आणि हो पहा इथे धावा पंच आता काय सांगतील. 2 धावा तर धावून काढलेल्या आहेत. आता दोन्ही पंच चर्चा करतील आणि प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे जो बॉल डिक्लेअर मध्ये गेलेला आहे ती धाव ऍड केली जाईल का नाही केली जाईल याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. धावा तर 2 धावून काढलेले आहेत, परंतु जो बॉल डिक्लेअर मध्ये गेलेला आहे, कारण प्रत्येक धाव ही तितकीच महत्वाची आहे. एनबी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला आहे. ओके, तिसऱ्या पंचांकडे आता रेफर केलेला आहे. कशासाठी ते विचारा. प्रत्यक्षात आता ऑनफिल्ड पंचांनी रेफर केलेला आहे आणि आता तिसरे पंच आमचे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय, रेफर कशासाठी केलेला आहे याची चर्चा आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्यक्षात आता जे प्रेक्षक पाहत असतील त्यांनाही आता हा प्रश्न पडला असेल की प्रत्यक्षात जे रेफर केलेला आहे, जशी माहिती आपल्यापर्यंत येईल तशी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया की प्रत्यक्षात कशासाठी रेफर केलेला आहे. आणि पंचांनी ठिकाणी कळवलेलं आहे की धावा या बॉलच्या पाठीमागे 2च स्कोर बोर्ड मध्ये ऍड केले जातील, याची आपण नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती आता किती आहे तर ती धावसंख्या आहे 27. 4 बॉल 9ची गरज आहे. नवनाथ पवार, एका बाजूला गणेश शिंदे. 4 बॉल 9चा थरार. रंगलेली एक रोमांचक मॅच, रंगलेले एक तुंबळ युद्ध. 4 बॉल 9ची गरज. यावेळेला गणेश शिंदे यांचा A1 क्वालिटीचा स्ट्रोक
आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश शिंदे यांनी फटका खेळलाय नाथखुळा बॉल सीमारेषा पार षटकार काय फटका खेळलाय गणेश शिंदे यांनी गणेश शिंदे टिपिकल फटका असं म्हणायला काय हरकत नाही पहा कशा प्रकारे गुडघा टेकवला बॉल ऑन साईडला वळवला फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसला टेनिस बॉल क्रिकेटची बैठक मैदानाच्या आतमध्ये खेळली आहे गणेश शिंदे यांनी हा बैठा फटका गुडघा टेकवला बॉल ऑन साईडला पाठवला आणि हा त्यांचा फेवरेट फटका आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये खेळलाय परंतु इथून पुढे नवनाथ पवार यांना आपले चांगले बॉल टाकावे लागतील त्याचबरोबर प्रवीण त्या फणसे यांचं आगमन आहे त्यांचे स्वागत आणि अखेरकार पहा झेल सुटली आणि त्यानंतर गणेश शिंदे यांनी सामना खेचून आणला आणि हा सामना इथे जिंकून दिलाय मराठवाडी मत्रेवाडी या टीमला हाडलक टीम जंगलवाडी आणि जळव ज्योतिबा आपण चांगली फाईट दिली फक्त थोडेसे प्रयत्न कमी पडलेले आहेत आणि त्यासाठी आपले मनपूर्वक आभार आपल्यालाही पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत आणि उद्या मराठवाडी आणि मत्रेवाडी संघ पंचांना विनंती करूया की जो बॉल बाहेर गेलेला आहे तो आपण